पाहूया पुढील वृत्त। इंदापूर येथील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी पियुष गोयल यांनी सादर केलेल्या बजेटबद्दल काय म्हणाल्या पाहूया। 4.5 वर्ष शेतकऱ्यांसाठी करायला त्यांना काही सुचलं नाही। आता इलेक्शन 2 महिने आल्यावर बाकी आहे, विसरू नका। इलेक्शन 2 महिन्यावर आलेलं आहे, तेव्हा आचारसंहिता लागायच्या आधी हे करतायत। तुम्हाला गंमत म्हणून सांगते, जेव्हा सरकारला इलेक्शन येतं तेव्हा कुठल्याही सरकारला फुल बजेट द्यायचा अधिकारी नसतो। त्याच्यामुळे जे निर्णय आत्ता त्यांनी अनाऊन्स केलेले आहेत ते आत्ता कुठलाही होणार नाही आहे आणि जुलैनंतर जे सरकार येईल ते बजेट हे फक्त करू शकते। दुर्दैव आहे। आणि हमी भावाबद्दल काहीच नाही सरकार बोललेलं, पाण्याच्या प्रश्नाबद्दल काही बोललेलं नाही, शिक्षण नाही, आरोग्याला काही पैसे दिलेले नाही। त्यामुळे दुर्दैव आहे की हे गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची फसवणूक या सरकारने केलेली। साहेबांचा वेगळाच मूड आज दिसून आला, तुम्हाला पण वेगळा दिसून आला। इंदापूरला आले, इंदापूर, बारामती, दौंड या भागात आदरणीय पवारसाहेब, दादा आणि सगळेच कुटुंब एक कुटुंब म्हणून आहे, काय फक्त मतदारसंघ नाही आहे। त्याच्यामुळे जुन्या आठवणी, जिव्हाळ्याचे विषय हे नेहमीच येतात आणि साहेब महाराष्ट्रात गेले की अनेक वेळा अशी भाषणं करतात, कारण का साहेब दिल्लीला खूप वेळ राहतात। महाराष्ट्रात आलं की आपल्या सगळ्या या मातीशी आमचं जे नातं आहे, तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यात गेलं की साहेबांचं असलं भाषण ऐकायला येतं। जिल्हा परिषद शाळेचे संस्कार ही आयुष्याची शिदोरी। आमदार भारत भालके, मंगळवेढा तालुका प्रतिनिधी। जिल्हा परिषद शाळेतील संस्कार हे आयुष्यभर शिदोरी म्हणून उपयोगी पडतात। डोनस प्राथमिक शाळेला संगणक आणि खेळाचे साहित्य निश्चित देण्यात येईल असे प्रतिपादन आमदार भारत भालके यांनी केले। ते डोनस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उद्घाटनाप्रसंगी बोलत होते। अधिवेशनात आशा सेविकाच्या मानधनाबाबत आवाज उठवणार आमदार भारत भालके। मंगळवेढ्यात आशा वर्कर्स डे साजरा। ग्रामीण भागाचे आरोग्य जपण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले असलेल्या सेविकांना त्यांनी केलेल्या कष्टाचे योग्य मानधन मिळत नाही। येणाऱ्या अधिवेशनात आशा सेविकांच्या मानधनाबाबत आवाज उठवणार असे प्रतिपादन आमदार भारत भालके। पाहूया पुढील वृत्त। नवीन मतदान यंत्रामुळे लोकसभेसाठी सोलापूर जिल्ह्यात 250 मतदान केंद्रे वाढणार। लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची पोहोच देणाऱ्या नवीन मशीनचा वापर मतदानासाठी करण्यात येणार आहे। मात्र या मशीनकडून केवळ 1400 मतांची पावती देण्याची तांत्रिक क्षमता असल्याने 1500पेक्षा जास्त मतदान असणार आहे। या केंद्रावर मतदान कसे घ्यायचे हा प्रश्न निवडणूक यंत्रणेपुढे उभा राहिला आहे। दुसऱ्या मशीनसाठी नवीन मतदान कक्षाची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झालेली आहे। नवीन मतदान यंत्राच्या पावतीच्या मर्यादेमुळे लोकसभा निवडणुकीसाठी 250 ठिकाणी मतदान केंद्रे वाढण्याची शक्यता निर्माण। पाहूया पुढील वृत्त। दुसरीसाठी यंदापासून नवा अभ्यासक्रम। यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे। मात्र इयत्ता तिसरीचा अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी बदलण्यात येणार नसल्याचे बालभारतीच्या वतीने जाहीर केले। 1 फेब्रुवारी 2018च्या पत्रान्वये राज्यात जून 2019च्या नव्याने सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये दुसरी, तिसरी व 11वीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला होता। मात्र बालभारतीने त्यामध्ये बदल करत 17 जानेवारीच्या पत्रान्वये केवळ दुसरी व 11वीचा अभ्यासक्रम बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे। त्यामुळे यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी नवा अभ्यासक्रम येणार नाही। एखाद्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्याची सूचना शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच द्यावी लागते। मागील वर्षी तिसरीच्या अभ्यासक्रमामध्येही बदल करणे प्रस्तावित केले होते, मात्र बालभारतीने आता या निर्णयान्वये तिसरीचा अभ्यासक्रम न बदलण्याचे ठरवले आहे। त्यामुळे यंदा दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार आहे। पाहूया पुढील वृत्त। जत उमदी मार्गावर भीषण अपघात, 1 जण गंभीर जखमी। उमदी जत या मार्गावर निगडी बुद्रुक उटगी जवळ रात्री 8 वाजण्याच्या सुमारास समोरून जात असलेल्या रोड रोलरला स्थानिक मोटरसायकलस्वाराने मागून जोरात धडक दिल्याने गोपाल एकनाथ राठोड वय 28 राहणार निगडी बुद्रुक हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। पाहूया पुढील वृत्त। मंगळवेढा येथील गौरव बिले
याची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड. दिनांक 2 व 3 फेब्रुवारी 2019 मीनाताई ठाकरे स्केटिंग हॉल निगडी पुणे येथे पार पडलेल्या कराटे महाराष्ट्र स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये शितो रियो स्पोर्ट्स कराटे डो इंटरनॅशनल इंडिया सोलापूर शाखेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले असून मंगळवेढा येथील गौरव बिले या खेळाडूने सुवर्ण पदक कमवीत महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला व सदर खेळाडूची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून सोलापूर जिल्ह्यातून शितो रियो स्पोर्ट्स कराटे ड्यू इंटरनॅशनल या राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेमधून एकूण 7 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. सदर विद्यार्थ्यांना सेन्साई विश्वजित लक्ष्मण हेंबाडे व सहप्रशिक्षक दत्तात्रय हेंबाडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. गौरव बिले सुवर्ण पदक महाराष्ट्रात पहिला, ऋषिकेश घोडके रौप्य पदक द्वितीय, लखन भगत रौप्य पदक द्वितीय, अंश ओमने कांस्य पदक तृतीय, प्रियांका उन्हाळे कांस्य पदक तृतीय, वैभव बिले, अविनाश शिवशरण. संस्थेचे प्रमुख शिहान रवींद्र सूर्यवंशी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले, प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले व हिरकणी कराटे स्कूलचे आधारस्तंभ डॉक्टर लक्ष्मण हेंबाडे व हिरकणी लक्ष्मण हेंबाडे यांनी ही खेळाडूंचे अभिनंदन केले.